पवित्र तुझे हमारी बोलता पवित्र तुझे हमारी बोलता पवित्र तुझे वाणी पुण्यवंता पवित्र तुझे वाणी पवित्र तुझे वाणी पुण्य पवित्र तुझे वाणी पुण्य पवित्र तुझे वाणी पुण्य पवित्र तुझे वाणी पुण्य सर्वका सोमदे अच्युता सर्वका दयाचा दयाती धरती राजा
जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणाची माती देव इच्छिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठे पवित्र तो देह वाणे पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या समाचरण सरोजम सांद्र लीला बुधावम जगत निहत पाने मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतया हो पांडुरंग हो
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुभव पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील रसी पतकांच्या प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी वक्त्याचं प्रथम कर्तव्य काय निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम आहे तो सर्वांना ज्ञात आहे. तरी पण या ठिकाणी कैलासवासी सुरेशराव नामदेव कोलते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे. त्या माध्यमातून या ठिकाणी अन्नदानाचं कार्य आहे. कैलासवासी सुरेशराव नामदेव कोलते यांच्या पाठीमागे असणारी त्यांची पत्नी स्मिता सुरेशराव कोलते, त्याचप्रमाणे त्यांचा असणारा मुलगा श्री श्रीकांत सुरेशराव कोलते, त्याचप्रमाणे त्यांची सुनबाई रेश्मा श्रीकांत कोलते, त्यांची मुलगी स्नेहल सागर चौधरी, त्याचप्रमाणे त्यांच्या 3 बहिणी त्यामध्ये शालन बाळासाहेब जाधव, मंगल राजेंद्र चौधरी आणि छाया माणिकराव ढम, त्याचप्रमाणे त्यांचे नातू अधिराज श्रीकांत कोलते आणि श्रेयस सागर चौधरी आणि कोलते असा त्यांचा परिवार या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे आहे. या पित्याच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं तुमच्या पुढे जगतवंदने जगद्गुरु देहू निवासी वैराग्यमूर्ती श्रीमंत साधू तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडला. आपल्याकडे वेळ कमी आहे, पावणे 2 तासाचा वेळ आपल्या हातामध्ये आहे. अभंग मोठा आहे याची मला जाणीव आहे, त्याचप्रमाणे उन्हाचा कडाका आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी बरोबर 12:05 या ठिकाणी कीर्तन संपवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. म्हणून ज्या ज्या वेळी विठ्ठल विठ्ठल इथं म्हटलं जाईल त्या त्यावेळी प्रत्येकानं मुखानं भगवंताचं नाम आणि हातानं टाळी वाजवायची. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्यावरती एक वेगळी स्पंदनं जाणवली, एक आनंद वाटला. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तनाची सेवा करण्याचा योग कोलते कुटुंबियाच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे आला. खरं तर सर्वांना ज्ञात हे आपलं घरातला कार्यक्रम आहे. आज खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे ते माझे दाजी. अगदी मी 4थीत होतो तेव्हापासून तर MA शिक्षण होईपर्यंत नवे माझ्या जीवनाचा सर्व कार्यभार ज्यांनी अगदी वडिलांच्या प्रमाणे शेवटपर्यंत तडीस दिला असे माझे दाजी. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन आहे. त्यांच्या मुलांना सुंदर असा भव्य दिव्य या ठिकाणी मंडप टाकलेला आहे. सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण मनुष्य हा समूहप्रिय प्राणी आहे. तो एकमेकांच्या सुख आणि दुःखामध्ये सहभागी होतो, कारण मानवी जीवन हे सुख दुःखांच्या धाग्यांनी कर्कचून सावळलेलं आहे.
आयुष्यामध्ये अनेक दुःखात प्रसंग येतात, सुखद प्रसंग येतात. माणसाचं स्वप्न पाहण्याचं हे प्रथम कर्तव्य आहे. पण ज्यावेळी मी एम.ए. ला असताना एक कवंचोत मधून कादंबरी होती आम्हाला, आणि त्यावेळी त्या कादंबरीमध्ये एक सुंदरसं वाक्य होतं की जीवन जगत असताना माणसाला कधी नाराज व्हायचं नाही. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकानं स्वप्न पाहायचं. पाहिलेलं स्वप्न जर भंग पावलं तर भंग पावलेल्या स्वप्नांच्या पाठीमागे रक्ताळलेल्या पायाने चालायचं आणि नवीन स्वप्न पाहायचं. हे मानवी मनाचा गुणधर्म आहे. विठ्ठल दुःखद प्रसंग असू द्या, सुखद प्रसंग असू द्या, आलेल्या प्रसंगाला सामोर जायचं. पण सामोर जात असताना ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला देह दिला, तो देह भजन करण्यासाठी दिला. तो हरला फाट आधी के बाद हरला फाट आधी के महाराजांनी प्रमाण सुंदर दिलं. खऱ्या अर्थानं कीर्तन सुरू होत असतानाच मला आनंद या गोष्टीचा वाटतो की या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं 3 महाराज उभे. हा खेळ नव्हे एकल्याचा, अजिबात नाही एकट्याचा हा खेळ. आदरणीय असणारे परमार्थी स्नेही माझे दिनेशजी महाराज केदार महाराष्ट्रातले एक नामांकित कीर्तनकार आहेत. ते या ठिकाणी कीर्तनाला साथीला आले. त्यांचा मी प्रथमतः ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी उभे असलेले आदित्य महाराज दिवेकर, जगताप, शरद अण्णा जगताप गायनाचार्य आहेत, त्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या एक नामांकित कीर्तनकार हरिभक्तीपरायण राणीताई महाराज कोलते, त्यांचं ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझ्या बरोबर आले हरिभक्तीपरायण आदरणीय धुमाळ महाराज, त्यांचं ऋण व्यक्त करतो. जे पेटीची साथ करतायत ते आदरणीय दादा गुरुजी, त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि जे मृदुंगाची सुंदरशी साथ करतायत ते आमचे परमार्थी श्री आदरणीय गणेशजी महाराज चौधरी. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेले ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थी आहेत, खऱ्या अर्थानं नारायण महाराज झेंडे माझे परमार्थिक आणि जिवलग असे मित्र आणि पाहुणे, खऱ्या अर्थानं आज ते या ठिकाणी येणार होते, पण त्यांच्या संस्थेचा वर्धापन दिन असल्या कारणानं थोडीशी कार्यक्रमात चुकभूल झाली आणि त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. ही मोठी खंत आहे. पण त्यांनी त्यांची सर्व विद्यार्थी मित्र मुलं सगळी पाठवली. त्याचप्रमाणे माझे आई सुद्धा या ठिकाणी या मुलांना घेऊन जबाबदारीने या ठिकाणी घेऊन आले. ते आदरणीय बाळासाहेब दोरगे पाटील, या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण आदरणीय साधुअण्णा हिरवे, त्याचप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ते आहेत. त्याचप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज ट्रस्टचे उपाध्यक्ष संतोषजी महाराज लोणकर ते उपस्थित आहेत. आधी सर्व या ठिकाणी मान्यवर मंडळी, माझे भाऊ, काका, मामा, दादा, सगळे नात्यातली माझी मंडळी सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माता भगिनी उपस्थित आहेत. या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या अल्पशा बुद्धीच्या प्रमाणामध्ये जगदवंदने जगद्गुरु देहू निवासी वैराग्यमूर्ती असणारे असे तुकोबराय त्यांनी अभंगामध्ये सांगितलं की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो मध्ये अच्छित सर्व का. खऱ्या अर्थानं तो देह पवित्र आहे. तो आम्हाला मिळालेला देह जो आहे
हा पवित्र आहे का? तर महाराज म्हणतात का नाही की हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातलेला कृमी कीटकांचा बांधा रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा असा असणारा हा देह मग याला पवित्र कसं म्हणता येईल? हा अमंगल आहे, हा नाशिवंत आहे. महाराज म्हणतात का नाशिवंत देह जाणार सगळं आणि आयुष्य खातो काळ सावधान. त्याच्यात तेव्हा सावधान व्हायचं. काळ प्रत्येकाला घेण्यासाठी टपलेला आहे. जसं आपल्या घरामध्ये मांजर असतं, ते मांजर उंदराला गिळंकृत करण्यासाठी दाराच्या आड किंवा कुठेतरी एखाद्या आड बाजूला तरी लपून बसतं. कधी उंदीर येते आणि कधी जशाप्रमाणे उंदीर घेऊन जातो मांजराला, बरोबर ना? हाय सगळ्यांचं लक्ष विठ्ठल मी चेक करत होतो. ज्याप्रमाणे या ठिकाणी उंदराला मांजर घेऊन जातं, बोका घेऊन जातो, तद्वत काळ आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून प्रत्येकानं विचार करायचा आहे. क्षणोक्षणी हाच करावा विचार. तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सगळं आणि आयुष्य खातो काळ सावधान. आपण सावधान व्हायचं. काळ आपल्याला प्रत्येकाला येण्यासाठी टपून बसलेला आहे. कधी केव्हा कुठे कसं आपल्याला तो घेऊन जाईल Thank you.
वाचवायचंय. महाराज सांगतात की सांगतो तुम्हासी बजार विठ्ठला, नाहीतरी जन्म गेला वाया. लक्षात ठेवा. हे महाराज सांगतात की तुम्हाला सांगतो त्या भगवान परमात्म्याला भजा, त्याचं नामस्मरण नामचिंतन करा. आणि त्याचं नामस्मरण नामचिंतन करण्यासाठी आपल्याला देह मिळाला आहे. हा देह तरी नाशिवंत असला, हा देह तरी नासका असला, कुचका असला, हा जरी एक दिवस जाणार असला तरी हा आपल्याला मिळाला आहे. मिळाला पण तो कळाला नाही. लक्षात ठेवा. आणि तो कळावा असं वाटत असेल ना तर संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची घाई करायची. लक्षात ठेवा. असं कुणीच म्हणायचं नाही. रिटायर झाल्यानंतर आम्ही हरिपाठाला येऊ, रिटायर झाल्यानंतर भजनाला येऊ अशी माणसं म्हणतात का नाही. म्हातारा झाल्यावर इकडे येऊ, पण माणसं इकडे येतात का म्हातारा झाल्यावर? नाही येत. लक्षात ठेवा. आज खऱ्या अर्थानं तुमच्या पुढे मी उभा आहे. उभा असताना खूप उशिरा इकडे आलो. मी उशिरा आलो. आदरणीय आमच्या अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी वयाच्या 23 नंतर इकडे आलोय. MA पूर्ण झालं आणि सहज काहीतरी वेळ नाहीये म्हणून देवात हरिपाठाला जायला लागलो. पण बाहेर बसलेली माणसं काय म्हणायची नाही, काय इतकी शाळा शिकले काय वा होतंय काय माहिती. विठ्ठल पण लक्षात ठेवा, संगत करे पडो की तो पडत पडत जाय, और संगत करे गधे की तो डोलासा काय. कळलं त्यावेळी MA MPhil PhD डॉक्टर इंजिनियर वकील होऊन तुमच्या ज्ञानामध्ये काय होतंय. त्या ज्ञानानं फक्त पोटाची खळगी भरते. लक्षात ठेवा. होऊ नये असं माझं मत नाही, पण त्या ज्ञानानं पोटाची खळगी भरते. मग खऱ्या अर्थाने अध्यात्म ज्ञान आहे. कोणाचे घर आणि हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोच जाणे. मी तू हा विचार विवेक शोधावा आणि गोविंद माधव याच देह, या देहामध्ये गोविंद. देहामध्ये माधव आहे. जे काही आपल्या जीवनामध्ये पाहिजे ते याच देहात आहे, पण आपण त्याला शोधतो इकडे तिकडे. पण तो कुठे. महाराज म्हणतात गोविंद माधव याच देही. देही ध्याता ध्यान ही त्रिपुटे. देही ध्याता ध्यान त्रिपुट वेगळा आणि सहस्रदळी वगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती आणि या नावे रूपे ती तुम्ही जाणावी. ठेवला आता हा देह हा नाशिवंत आहे. या देहामध्ये एक ज्योतिर्मय स्वरूपामध्ये असणारा एक वस्तू आहे. इथं महाराज म्हणतात देहाच्या दीपकी. अतिशय चिंतनीय तुमच्या पुढे मी बोलणार आहे बरं काय. बाकीचं काही सांगत अजिबात बसणार नाही. कारण इथं परंपरा जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी
इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची आणि ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. विठ्ठल महाराज हे सांगताना कोण दिसत नाही, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं हे सांगितलं पाहिजे. खऱ्या अर्थानं इथं बसलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामधला आमूलाग्र असा वेळ काढून तो इथं आलाय. इथं आल्यावर त्याला खरं काय ते कळलं पाहिजे. नाहीतर मी कोण आहे, माझं इथे येण्याचं प्रयोजन काय, काहीच नसेल. ही जगण्याची उठी चालूची कशासाठी, चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलवी ती हरिवणे, कळलं पाहिजे का नाही. मी बोलतोय, कोण बोलतं, तुम्ही बसून ऐकताय, कोण ऐकतं, याचा विचार आपण करत नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर आणि त्याचे निरंतर ध्यान करायचं. त्याचं ध्यान करायचं, त्यासाठी आपला जन्म आहे आणि त्यासाठी आपल्याला एक योनी कोटी कोटी वेळा फेरा मग लागे वारा मानवाचा. म्हणजे शेवटचा पाळा, शेवटचा जन्म हा मनुष्य जन्म आहे. विठ्ठला आता शेवटची पाळी आपली. मग एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरा फिरल्यानंतर आपण इथं मनुष्य जन्माला आलोय. मग इथं येत असताना माणसं बोलताना म्हणतात पहा की जन्माला आला, काय घेऊन आला, आणि येताना घेऊन आला जाताना घेऊन जाणार काय, येताना घेऊन आला जाताना घेऊन जाणार नको अभिमान धरू म्हणतात महाराज, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान धरू बल्या मानसा. लक्षात ठेवा, अभिमान भरायचा नाही याबद्दल. कारण का हा एक दिवस जाणार आहे. हा एक दिवस आपण सोडून देताल तेव्हा चुकी होता. लक्षात ठेवा, मग तो आणि मी वेगळा नाहीये, तो आणि मी एकच आहे. सुंदर वेदाचं वाक्य अहम ब्रह्मस्मे, ते तत्व जे ते मीच आहे, हे का नाही. तो भगवान परमात्मा आहे, तो मीच आहे. हे जपला ना मंत्र, आईच्या उतरत असताना प्रत्येकाना मंत्र जपला काय, सोहम. सोहम याचा अर्थ काय, तो जो आहे तो मीच आहे. पण मातीच्या घरावेगळा जेव्हा झाला ना, तेव्हा सोहम नाही म्हणला, तो म्हणला कोहम. कोहम असं म्हटलं. आपण म्हणतो कवा कवा म्हणतोय, ते कवा कवा नाही म्हणत, ते कोहम कोहम असं म्हणतो. कोहम याचा अर्थ काय की मी कोण आहे, आणि सोहम याचा अर्थ काय, तो जो आहे तो मीच आहे. पण हे का घडलं माहितीये का, आईच्या उदरात असताना बाळ आईच्या उदरामध्ये उलट असतं, ते सुईचं नसतं. लक्षात ठेवा. म्हणजे खाली डोकं असताना वरती पाय असतात, नाकी तोंडी मलमूत्र असतं. मदालासा प्रकरणामध्ये आहे पा, त्यामध्ये मांस मलमूत्र जाणार, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, काय का नाही. नाकामध्ये मलमूत्र असतं, तिथं दुःख भोगत, ते खूप दुःख भोगत. त्यावेळी ते भजन करत, सोहम करत असताना त्याची जीभ जी असते ना, ती जीभ टाळायला चिकटलेली असते, मोठी जीभ.
मोठी जीभ टाळ्या चिकटली असते, पडजीभ असते ना त्याला खाण्याची टेकन असते, लक्षात ठेवा. डोळे असतात ना बाळाचे ते सरळ असतात, बाळाचे डोळे खोपणीमध्ये वरती असतात असे. आणि या क्रियेला खेचरी मुद्रा म्हणतात. पा हे कुठे ऐकायला मिळत नाही, हे गुरु मालिकेतून गुरूंच्या मुखातून ह्या गोष्टी काय ऐकायला मिळतात, लक्षात ठेवा. तर डोळे अर्धोन्नत वरती असतात, मोठी जीभ टाळ्या चिकटली असते, पडजीभ त्याला खाली नुसती टेकन असते. तू म्हणतो कशावरून महाराज भजन करा विठ्ठल. बघा ती ताई असते बाळंतपण करणारी, ती काय करते, बाळ जेव्हा आईच्या उदरावेगळं होतं त्याची मान अडकते. मान का अडकते माहितीये का, आता कर्मी जे उरावे ती सुखी दुखी फळावे आणि तया ते भोगावळ्या यावे ते ह्या एका. म्हणजे मी विषय सोडून अजिबात कुठे गेलेलो नाही, लक्षात ठेवा. काय की इथं काय म्हणतात महाराज की मागच्या जन्मातलं केलेलं कर्म, ते कर्म भोगण्यासाठी इथं आलोय. महाराज म्हणतात आगा कर्मी जे उरावे ती सुखी दुखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. इथं आलो ते भोगण्यासाठी आलोय या देहात. मग बाळ जेव्हा आईच्या उदरावर होतं त्याची मान अडकते तेव्हा तो त्या भगवंताचा धावा करतो. म्हणतात का नाही, एक वेळ करिया एक वेळा कारी एक वेळा सोडवावे. तेव्हा सोडवलंय, तेव्हा सोडवलं. मग ती ताई काय करते, त्या बाळाला मांडीवरती घेते, है की नाही, स्वच्छ पुसते. बाळाची नाळ आणि आईची नाळ एक असते, लक्षात ठेवा. मग ती ताई काय करते, नाळ कापते, नाळ कापून गाठण मारली जाते. मी नेहमी सांगतो बरं का, जगाच्या व्यवहाराकरता भगवंताशी जोडलेली नाळ कापली गेली आणि सोहम म्हणत होता व तो कुहम म्हणायला लागला. जेव्हा ती ताई नाळ कापते, गाठण मारते, गाठण मारल्यानंतर ती ताई बाळाच्या तोंडामध्ये बोट घालते, लक्षात ठेवा. कशाला घालते आम्हाला कुठं माहिती, म्हणून पहिली घालायची म्हणून आपण घालतोय का नाही. ती ताई बाळाच्या तोंडामध्ये बोट घालते आणि जीभ आहे ना ती जीभ अशी खाली पाडते, बरोबर आहे का नाही. जीभ अशी खाली पाडली की आतली जीभ जी असते ना त्याला असे काय करते, दाबते, बरोबर आहे का नाही. आणि जर नीट नाही दाबली तर पूर्वीची लोक म्हणायचे का नाही, काय तुझी जीभ नीट दाबली होती का नव्हती, भसाड्यातून आवाजाचा असं म्हणायचे का नाही. याला कारण आहे काय की जीभ अशी पडजीभ अशी दाबली जाते आणि ज्यावेळी पडजीभ दाबली जाते, जीभ खाली पाडली जाते, तेव्हा बाळाचे डोळे जे खोबरीत असतात ते सरळ होतात आणि डोळे सरळ झाले की ती ताई त्या बाळाला थोडस हलवते. हलवल्याबरोबर ती रडत असताना ती काय म्हणतं, कवा कवा असं म्हणतं, पण ते कुहुम कुहुम असं. येताना आपण म्हणतो की तू काय घेऊन आला, पण देह तरी घेऊन आलो ना, बरोबर आहे का नाही. हा देह तरी आपण घेऊन आलो का नाही. हा पाचांचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांचा देह आपल्याला मिळाला पण तो कळालाच नाही हो. हा आपल्याला देह मिळाला, मग आपण म्हणतो मी कुठं काय घेऊन आलो की देह घेऊन. देह घेऊन येत असताना या देहामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चतुष्टय आहे का नाही. हे पण त्याच्याबरोबर काय आलं, मन आलं. मग या देहामध्ये काय आहे, मन आहे. मग परमार्थ जो करायचा आहे तो देहासाठी नाही करायचा, तर तो परमार्थ करायचा कोणासाठी, मनासाठी परमार्थ करायचा. देहाला नटवतोय आपण, पण देहाला नटवण्यापेक्षा नटवायचं ते आतमध्ये बसलेला नैनम छिद्दंती शस्त्राने, नैनम दहती पावका
नचेन शोषिती मारुता असा असणारा आत्मा अमर आहे आणि हा देह नाशिवंत आहे. मग या आत्म्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नटवायचंय. मग त्याला कशाला नटवायचं? तर भगवंताच्या गोड नामानं विठ्ठला हा देह मिळाला. प्रारब्धानं चांगलं कर्म केलं, मनुष्य जन्म मिळाला. महाराज म्हणतात बहुत सुकृते नरदेह लादला, भक्तीविन गेला अधोगती, बाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्ण. अरे मुडा पातके करता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होतील नाही. हरिपाठामध्ये सांगितलं की नाही? मग आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला देह मिळाला, मग येताना देह घेऊन आलो. देह घेऊन असताना या ठिकाणी मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे घेऊन येत असताना परमार्थ करायचा आहे. तो मनासाठी करायचा आहे. बघा शृंखला बरोबर लावून घ्या. आणि मनासाठी परमार्थ करायचा आहे. म्हणून महाराज म्हणतात काय नको नको मना गुंतू माया मानवाला सांगतात मायाच्या जाळ्यात गुंतायचं नाही. पण तुमचं कर्म चांगलं, बहुत सुकृत चांगलं आहे, पुण्य चांगलं आहे, म्हणून माणसाच्या जन्माला आलो. आणि इथं आलो, इथं येऊन तुम्ही या सभा मंडपामध्ये बसला लक्षात ठेवा. हे पुण्य आहे. म्हणून इथं कोणी पण बसू शकत नाही. कोणत्या कुटुंबियाने या ठिकाणी नंदनाचं कार्य कीर्तनाची सेवा आहे, त्या माध्यमातून इथं सर्वांना माहिती आहे का नाही? इथं प्रवचन आहे, ज्ञानदान आहे, कीर्तन आहे, भजन आहे. आणि मग मिष्टान्न भोजन पण आहे. म्हणजे संतांची संगत आहे, संगती बरोबर पंगत पण आहे का नाही? आणि पंक्ती बरोबर इथं या ठिकाणी जमलेले आप्त इष्ट गुणवंत मित्र परिवार यांच्यासाठी ठेवलेले हे ज्ञानदानाचं कार्य. मग हे ज्ञानदानाचं कार्य ठेवलंय. मग सुख असू दुःख असू आपण भाग्यवान माणसं आहे. कारण हे कार्यक्रम जे असतात ना ते प्रत्येकाच्या घरी नसतात. त्यासाठी काय लागतं तर महाराज म्हणतात का नाही, भाग्यवंत घरी भजन पूजा, भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी ते दुर्लभ हरीचा नाव. हे दुर्लभ आहे. हे कुठं पण नाही मिळत. मग या ठिकाणी दुर्लभ असा हरीचा नाम मिळतोय. ते नाम मिळण्यासाठी तुझा भाग्य लागतं. भाग्यवंत आहे. खऱ्या अर्थानं खरा आनंद वाटला. आता हे लहान लहान मुलं जर पाहिली ना, आमच्या झेंडे महाराजांच्या संस्थेमधली लहान लहान मुलं आहेत, की किती भाग्यवान आहे. तो आम्हाला 23 नंतर धोतर कसं नेसायचं हे आम्हाला शिकावं लागलं. फेटा कसा बांधायचा आम्हाला 23 नंतर शिकावं लागलं. ही मुलं लहानपणी किती सुंदर कशी नटलेत ना. राजस सुकुमार मदनाचा पुतळा सुंदर मुलं आहेत. का ही लहान लहान मुलं आहेत. पूर्वी लोक आपल्या घरातली मुलं कुठं पाठवायची? कोल्हापूरला पाठवायची का नाही? कशासाठी पाठवायचे? कुस्ती, गावाचं नाव कमावं म्हणून. लक्षात ठेवा. आणि महाराज जर व्हावं असं वाटतं, कुणाला वाटतं? सगळ्यांना वाटतं का नाही आमचा मुलगा पण असा सुंदर असा उभा राहावा, सुंदर कीर्तन करावं, सुंदर गायन करावं मुलांना आमच्या. पण कुणाचा? शेजारायचा. आपला पोरगा डॉक्टर, इंजिनियर, वकील होऊ नये असं माझं होत नाही. पण ही मुलं यांच्यावर चांगला संस्कार आहे. आणि ह्यांच्यावर संस्कार केला महाराजांनी ना
त्यांच्या आई वडिलांना कसलीच काळजी नाही. कारण का तर धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कारण का तर गीता भागवत करती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे यांच्याकडून घडतंय, लक्षात ठेवा. नाहीतर मग आपण आपल्या मुलांचा संस्कार करतो. आता नाही बरं का, पहिलं बिडी बिडी वाढायची बघा, शिवाजी बिडी. आम्ही लहानपणापासून माझं नातवाला सांगायचं काय, सगळ्यांच्या लक्षात आलं का काय सांगायचं आजोबा नातवाला, सांग नाही बिडी बिडी पिटवून. आता बिडी कशी पेटवतात हे मला नाही माहिती बरं का, मी ते ऐकून सांगतोय. काय आता बिडी जर इस्तवावर धरली तर त्याला असं वाढावं लागते तेव्हा ती पेटेल ना. तुम्हाला बी नाही माहिती, आपल्याला कुठलं माहिती आहे का. मग मला सांगा, जर नातवाला जर आजोबा त्या काळात सांगत असेल की जा रे बाबा माझी एवढी बिडी पिटून आण, मग तो बिडी अशी एक झुरका घेतल्याशिवाय ती पेटणार आहे का? पेटणार आहे का मला सांगा? नाही पेटणार ना, आहे का नाही. मग हे जे संस्कार आहेत, खरं अगदी तुमच्या पायाशी लागून सांगतो, आपल्या घरातल्या मुलांना तंबाखूची पुडी सुद्धा कधी आणायला सांगायची नाही. सिगरेट तर लांबच, पण बापच परत म्हणतो जरा माझी एवढी पुडी घेऊन ये. संस्कार कसे केले पाहिजे? पंढरीची वारी आहे माझी, आंडिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी आणि गायन अरविसी नाम विठोबाचे आणि बीज कल्पांतीचे का म्हणे मला म्हणतात की असं कल्पांतीचं बीज जे आहे ते कल्पांतीचं बीज जो मंत्र आहे संप्रदायात सांगितलं का नाही, उघडा मंत्र राम कृष्ण हरी हा जो मंत्र आहे, हा मंत्र आपल्याला दिला. त्या मंत्राचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर जप केला तर निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये, मी नेहमी सांगतो की मुलांसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा मुलांसाठी संस्कार कमवणं गरजेचं आहे. कारण संस्कार जर असतील मुलांच्यावर तर ते आपले जे आई वडील आहेत ना, त्या आई वडिलांना कधीच, आपल्या आई वडिलांना ते कधीच वृद्धाश्रमात टाकणार नाही, ते कधीच आपल्या आई वडिलांची सेवा करणार नाही. जी मुलं लहानपणापासून कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, भजनामध्ये असतील, परमार्थिक क्षेत्रामध्ये असतील, ती मुलं मग कधीच आपल्या आई वडिलांची निश्चितपणे चांगली सेवा केल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल काय सांगायचं आहे की देहाला येत असताना जसे संस्कार आणि झाले ना तसे दोष पण होतात बर का. इथं आपण आलोय, काय इथं आल्यानंतर जसे संस्कार चांगले आहेत म्हणून इथं आपण आलोय. इथं संस्कार जसे आहेत तसे दोष पण आपल्याला लागून येतात. केले कर्म झाले तीच भोगावे, त्याच्या अनुषंगाने दोष होतात. मग काय दोष आहेत? मनदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. बघा अतिशय महत्वाचं चिंतन हे तुमच्या पुढे बोलतोय. काय की मनदोष म्हणजे काय, विक्षेप दोष म्हणजे काय, आवरण दोष म्हणजे काय. तर मनदोष म्हणजे वाईट विचार. आता इथं बसले का नाही तुम्ही, बसला तरी अचानकपणे आपल्या मनामध्ये वाईट विचार येतो. काय मनामध्ये वाईट विचार येतो का नाही, मग त्याला म्हणायचं मनदोष. त्याच्यानंतर विक्षेप दोष. समजा कार्यक्रम चालू आहे आणि काय काय माणसांना अशी सवय असते अचानक उठून जाऊन यायचं, काय काम नसतं तर जाऊन यायचं, परत येऊन बसायचं, म्हणजे विक्षेप करायचा. ठीक आहे, दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये विक्षेप करायचा, त्याला विक्षेप दोष म्हणायचं. आणि आवरण दोष म्हणजे काय तर स्वत्वाची ओळख. लक्षात ठेवा, महत्वाचे मुद्दे काय, मनदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. मग मनदोष घालवायचा आहे मग काय करायचं, विक्षेप दोष घालवायचा आहे काय करायचं, आवरण दोष घालवायचा आहे काय करायचं. मग मनदोष जर तुम्हाला घालवायचा असेल तर एका वाक्यानं सांगून जाईल की आपण जे जीवन जगतो हे जीवन जगत असताना वाईट विचार जर मनामध्ये आला तर चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. काय करायचं, एखाद्याच्या वाटेवर फुले पसरता येत नाहीत ना, काटे पण पसरायचं नाही. एखाद्याला काय देता येत नाही ना, एखाद्या कुठे हिसकावून तर घ्यायचं नाही. आणि आईच्या उदरा वेगळा होत असताना रडला ना, तसं आपण जेव्हा मृत्यूला सामोरं जाऊ ना तेव्हा आपण हसायचं आणि बाकीच्यांनी रडलं पाहिजे असं जीवन. इथं मनदोष जर
घालवायचा असेल तर मनातले वाईट विचार आहेत ते घालवण्याचा प्रयत्न करायचा. भला किसी का करे न सके बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते साथे बन कर मत रहना पुष्प नहीं बन सकते साथे बन कर मत रहना भला किसी का करे न सके बुरा किसी का मत करना भला किसी का करे न सकते मत करना आयुष्यामध्ये जर एखाद्याला चांगलं करता येत नसेल तर वाईट करायचं नाही. एखाद्याच्या वाटेवर फुले पसरता येत नसतील तर काटे पसरायचे नाही. लक्षात ठेवा. असं चांगलं जीवन जगायचं. आणि जन्माला येताना आपण रडलो कारण त्या भगवंताला सोडून आपण या ठिकाणी आलोय. आईच्या उदरावेगळं झालोय. मग त्यावेळी आपण रडलो. बाकीचे असले मुलगी झाले बर्फी घ्या मुलगा झाला पेढे घ्या असं म्हणले हसते तो जीव मात्र रडला. का तर मला सोडवायला आला होता कुठे गेला म्हणून तो रडला. लक्षात ठेवा. तो जीव त्या ठिकाणी तो जीव त्या ठिकाणी रडला. असं जीवन आपण जगायचंय. मग मलदोष वाईट विचार घालवायचे. विक्षेप दोष मग एकदा वाईट विचार घालवायचा प्रयत्न केला चांगलं बघायला शिकलं की मग विक्षेप दोष आहे तो पण जातो. तो पण आपल्या हातामध्ये. तो कशाला जातो सोप्या शब्दात सांगतो मी. विक्षेप दोष जर घालवायचा असेल तर मग आपण काय करायचं चांगलं आचरण करायला लागला की देवाच्या सानिध्यात जायचं. व्रत वैकल्य करायचं. भगवंताचं व्रत वैकल्य केलं देवाच्या सानिध्यामध्ये गेला की तुमचा तोही दोष निघून जातो. आणि तो दोष निघून गेल्यानंतर काय होतं व्रत वैकल्य केलं उपवास केले देवाच्या सानिध्यामध्ये गेला मग तुमचं पुण्य होतं. आणि पुण्य झालं की भगवंताची प्राप्ती होते. पुण्य झालं की भगवंताची प्राप्ती होते. पण भगवंत तुमचं आवरण दोष विक्षेप दोष जसं आपण घालू शकतो तसा आवरण दोष तो म्हणजे स्वतःची ओळख देव करू शकत नाही. तर ते कोण करतात तर तुमच्या पुण्याच्या जोरावर तुमचे दोन दोष जर घालवायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तो भगवान परमात्मा संत मायबापांची गाठ घालून देतो. म्हणजे सद्गुरूंची गाठ घालून देतो. आणि ज्यावेळी सद्गुरूंची भेट होते तेव्हा ते सद्गुरू तुम्हाला काय करतात नाम देतात. आणि तुम्हाला ते नाम मिळालं की त्या नामाविषयीचं तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे कुठलं ज्ञान तर ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी आणावे आणि संताया भजावे सर्व स्थिती. है ना की तुम्ही ज्यावेळी जे गुरु आहेत मनोनी काय करायचं तर मनोनी जाणतेने गुरु म्हणजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आहे का नाही. महाराज म्हणतात का नाही की झाडांच्या मुळाला पाणी घातलं तर काय होतं फांद्यांना फळं फुलं येतात पानं फुलतात. आहे का नाही. मग तसं जर तुम्ही जे जाणते त्या गुरूंच्या सद्गुरूंच्या संगतीमध्ये आला की मग तुम्हाला त्या ठिकाणी कळणारे काय कळणारे हा देह आपल्याला मिळालाय ना तो कसा आहे विटाळाचा देह विटाळी जन्मला विटाळाचा देह विटाळाचा
विटाळी जन्मला शुद्ध कैसा झाला सांगा मज मातीचा विटाळ पित्याचा विटाळ त्यामध्ये असे निर्मळ एक ज्योत बघा या देहामध्ये काय आहे निर्मळ एक असं ज्योत आहे मग सांगितलं की नाही काय ज्योतीच्या प्रकाशी देहाच्या दीपकी एक वस्तू चोख ती काय देहात किंवा देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी आणि भरणीवरला चराचर कितीतरी प्रमाणात येत आहे विठ्ठल जळी तळी जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजम्या दृष्टीनं पाहिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठलची तो विठ्ठल जर तुम्हाला पाहायचा असेल तर या सरळ डोळ्यांचा विषयच नाही बरं का पुन्हा आणखी थोडं बाजूला जाऊ आपण की डोळे त्या भगवान परमात्म्याला पाहिजे तर डोळे अर्धोरमिलीच करावे लागतात डोळ्याची भावनी करोनी उर्फाटी आणि पाघे ज्ञान दृष्टी विठ्ठलाची विठ्ठला विठ्ठला तो भगवान परमात्मा तुम्हाला जर पाहायचा असेल तर त्याची साधना आहे लक्षात ठेवा साधना करावी लागेल लक्षात ठेवा काय की महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा या देहामध्ये तर देहाच्या दीपकी एक वस्तू चोख मग ती कशी आहे तर महाराज म्हणतात की विटाळाचा देह विटाळी जन्मला शुद्ध कैसा झाला सांगा मज मातीचा विटाळ पित्याचा विटाळ त्यामध्ये असे निर्मळ एक ज्योत एक निर्मळ ज्योती ज्योतीच्या प्रकाशे देहाची शुद्धता महाराज खूप चिंतनीय अंग आहे हे कोण सांगत पण नाही असलं बरं का बऱ्याच वेळा आता तुम्ही बोलत असतात तरी पण बघा तुमच्या लक्षात येईल काय की देहाच्या दीप इथं काय आहे तर ज्योतीच्या प्रकाशे देहाची शुद्धता नाशिवंत देहाचे ठाव नाही पण हा देह नाशिवंत आहे त्यालाच वाटतं आज काय विठ्ठला आणि मग मला हे सांगायचंय माऊली मावशी अडवाना म्हणतात की या ठिकाणी ज्ञानदेव म्हणे जोडितो मी कर आणि सांगाय उत्तर मज प्रति विठ्ठला मला सांगा जर तुम्हाला माऊली मावसला या ठिकाणी तो कोबरा या अभंगामध्ये प्रथम चरणामध्ये सांगतात पवित्र तो देहा वाणी पुण्यवंत Hare Krishna
हा देह कसा आहे तर महाराज म्हणतात की हा देह जरी नाशिवंत असला तरी तो देह पवित्र आहे. हा, मग माणसाचा देह असा नाही, माणसाचा देह पवित्र आहे असं नाही. या मृत्यू लोकामध्ये 4 खाणी आहेत: अंडज, जारज, स्वदेज, उद्भिज. अंडातून जन्माला येणारे प्राणी, अंडजोनी पशु पक्षी सरपटणारे प्राणी, जारजोनी गायी वासर आणि मनुष्य प्राणी, स्वदेजोनी घामातून आणि घाणीतून निर्माण होणारे जीव स्वदेजोनी, आणि बीजातून निर्माण होणारे जीव त्याला उद्भिजोनी. या 4 खाणी, आणि या 4 खाणीमध्ये एक एक योनी कोटी कोटी वेळा फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. आता माणसाचा वारा लागलाय बघा कसा, एक एक योनी कोटी कोटी वेळा फेरा, कोट कोट वेळा. अंडज, फ्योरी, जावरस, स्वदेज, उद्भिज 4 खाणी आहेत ना, याच्यात कोटी कोटी वेळा फिरायचे. ते फिरत असताना पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेहोनी हानी झाली का नाही. एका ठिकाणी या नरदेहामध्ये इतकं सुंदर झालेलं काय आहे तर काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे का नाही. एक विरणी पा माऊली म्हटणारवारांची सुंदर विरवी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली वांगुली. बरोबर आहे का नाही. महाराज म्हणतात का नाही, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभासी का दिली वांगुली रे. घोंगडी तुझी चांगली आहे, आम्हाला का अशी दिली. काय आहे तुझ्या घोंगडीमध्ये? स्वगत सचितानंद मिळून शुद्ध सत्व गुण विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित श्याम सुंदर. काय तुझी घोंगडी आहे, किती सुंदर वर्णन केलंय. षडगुण गोंडे आणि तुझी घोंगडी सचितानंद, स्वगत सचितानंद मिळून शुद्ध सत्व गुणानं तुझी देवा घोंगडी विकली. आणि त्या घोंगडीला ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण आहेत त्याला. आमची घोंगडी कशी आहे देवा? आमच्या घोंगडीत काय? षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयानं विनरी रे. तुझी चांगली आहे आणि आमची काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, षडविकार, षडवैरी आहेत का नाही तुमच्यात? इथं षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयामध्ये दैविक ताप, आदिदैविक ताप, आध्यात्मिक ताप, हे सगळं ह्याच्यात आहे. आणि अशी आमची घोंगडी तापत्रयानं विनरी रे. नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हासी. मला म्हणतात की आमची घोंगडी देवा 9 ठिकाणी फाटली, ती आम्हाला दिली. 9 ठिकाणी म्हणजे कान, नाक, डोळे, तोंड, जननेंद्रिय, उदरद्वार अशी 8 ठिकाणी ती घोंगडी देवा फाटली आणि तुझी मात्र चांगली आहे. पण महाराज म्हणतात आमच्या घोंगडीमध्ये काय काय आहे अजून? रक्त, रेत, दुर्गंधी, जंतू, नरक मुताने भरली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का नाही. असा देह आम्हाला दिला तू कसा आहे? रक्त, रेत, दुर्गंधी, जंतू, मुताने भरली अशी आम्हाला दिली तू देवा. तुझी मात्र चांगली आहे. पण या घोंगडीमध्ये एक वैशिष्ट्य आहे, या घोंगडीमध्ये एकच वैशिष्ट्य आहे, त्यानंच आपल्याला देव होता येतं. महाराज म्हणतात ते वैशिष्ट्य काय तर ऋषीमुनी ध्याता आणि नाममुखी गाता. जीवनामध्ये काय करायचं? ऋषीमुनींचं ध्यान करायचं आणि मुखानं त्या भगवंताचं नाम गायचं. महाराज म्हणतात ऋषीमुनी ध्याता नाममुखी गाता संदेह वृत्ती विरली रे. म्हणजे संदेह आहे ना आपल्या मनामध्ये. आपण भजन करताना म्हणतो ना मुरली रे विठ्ठल. मग आपला देह पवित्र होईल. कशानं? तर भगवंताच्या त्या गोड नामानं आपला देह पवित्र होईल. म्हणून महाराज म्हणतात की तो देह पवित्र झाला. कुठला देह? तर तो देह. बघा आज आपण तुकोबारायांची जी अभंग आहेत, आपण अभंग गातो, आवडीनं गातो, बरोबर आहे का नाही. पण तुकोबारायांचे अभंग ज्यानं 14 टाळकरी होते तर तेली समाजाचे महाराज, जगणारे महाराज, बरोबर आहे का नाही. जगणारे महाराज तेली समाजाचे ते काय करायचे?
ते जेव्हा तेल द्यायला दुसऱ्या गावाला जायचे आणि दुसऱ्या गावाला गेल्यानंतर तेल विकायचे, पण तेल विकत असताना एक दिवस घरी तेल गाळायचं कमी पडले आणि मग नेमकं ते तेल घेऊन बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर त्यांच्या गावातली एक काकी आल्या आणि त्या काय म्हणाल्या, आम्हाला तेल द्या, तेल संपलेलं आहे. आता तेल संपलेलं आहे, मग बायांना भांडायला काय वेळ लागतो का? भांडायचं म्हणलं की त्याला काय 0 मिनिटात कार्यक्रम चालू करतात महिला. मग ती म्हटली, तुम्हाला जर आम्हाला तेल देता येत नसेल तर आमच्याकडून तुम्ही वस्तुविनिमय पद्धतीनं मग बाकीच्या गोष्टी कशाला आणता? त्या काळामध्ये पैसे नव्हते, मग वस्तुविनिमय होती. तुमच्याकडे वांगी असतील, आमच्याकडे बटाटे असतील तर आम्ही बटाटे घे बाबा, तुझे वांगे आम्हाला द्या, तुमचे तेल घ्या, त्याच्या बदल्यात आमच्याकडून दुसरं काहीतरी घेऊन जा. मग अशा पद्धतीनं तेल द्यायला महाराज कमी पडले. ती बाई त्या ठिकाणी महाराजांच्या मंडळी अद्वा बोलली आणि त्यावेळी वाईट बोलल्यानंतर त्या ठिकाणी मग त्यांचा पुतण्या होता. पुतण्या लगेच पुढे आला, म्हणला, काकी आमच्या काकीला काय म्हणू नका, तुम्हाला तेल हवाय ना. मग शेजारी बैल बांधला होता, त्या बैलाला सोडलं, घाण्याला झुंपलं आणि घाण्याला झुंपल्याबरोबर त्या बैलाला असं फिरवायला सुरुवात केली आणि जेव्हा असं फिरवायला सुरुवात केली, बैल कुठे फिरतोय? थोडासा राग आला, बैल का फिरत नाही, हातामध्ये काठी होती, काठीनं बैलाच्या पाठीवरती मारलं, बैलाच्या पाठीवरती ओळ उमटले, बैल काही हल्ला नाही. बैलाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि ज्यावेळी अश्रू यायला लागले त्यावेळी त्या ठिकाणी नाविलाज झाला, बैल चालत नाही, बैल चालत नाही आणि त्यावेळी मग त्या ठिकाणी त्या बैलाला सोडलं, पुन्हा होतं तिथं त्या ठिकाणी त्या बैलाला बांधलं आणि ज्यावेळी बैलाला बांधलं, सकाळ झाली, महाराज घरी आले. आता घरात आल्यावर वातावरण कसं असेल हे मी तुम्हाला सांगायला, ठीक आहे. घरात जर कडकड धडधड काहीतरी असं आधी झालं असेल तर करता पूर्वी जेव्हा घरात येतो तेव्हा घरात कसं वातावरण होते, मी पण संसारित आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगायला ना विठ्ठल गेलं आणि त्याकडे बैलाच्या पाठीवर पाहिलं, ओळ उमटले होते. बैलाकडे पाहिल्याबरोबर पुतण्या घाबरला, त्यांना असं वाटलं आता महाराज काय म्हणतात. पुतकीने पुढे आला आणि म्हटला, महाराज शेजारच्या काकींना तेल हवं होतं, तेल संपलं म्हणून ती आता आपल्या काकींना बोलली, तेव्हा मी बैलाला घेतलं, घाण्याला झुंपलं, बैल चालत नाहीये म्हणून मी त्याला काठीनं मारलं, त्याच्या पाठीवरती ओळ उमटले पण बैल हल्लाच नाही हो. मग महाराज म्हणाले ठीक आहे. महाराजांनी नुसतं बैलाच्या जवळ गेले, बघा ज्यांच्याकडे बैल आहेत, गायी आहेत, वासरे आहेत, त्या शेतकरी माणूस जेव्हा आपल्या गोठ्यामध्ये बैलांच्या जवळ जातो आणि नुसतं पाठीवरून हात फिरवतो ना, त्यावेळी ते बैल कसा अंग शहारतो, त्याप्रमाणे महाराजांनी नुसतं पाठीवरून हात फिरवला, त्याबरोबर बैलानं असं हलवलं. महाराजांनी बैलाला घेतलं, घाण्याला झुंपलं आणि घाण्याला झुंपल्याबरोबर तो बैल घाण्यावरती फिरू लागला आणि ते तेल पडू लागलं. पुतण्याला राहवलं नाही. त्यांनी विचारलं, महाराज मी इतकं बैलाला मारलं तरी तो बैल हल्ला नाही, तुम्हीच कसं काय? तुम्ही आला आणि त्या बैलाला घेतलं की लगेच बैल घाण्याभोवती फिरायला लागला. ते म्हटले, मी ज्यावेळी घाण्याभोवती फिरत असतो, बैल माझ्या भोवती त्या घाण्याभोवती फिरत असतो, त्यावेळी मी माझ्या मुखामधून काय म्हणत असतो, जगतवंदी तुकोबारायांचे अभंग म्हणत असतो आणि ते अभंग गात गात तो बैल गाण्याभोवती फिरत असतो, म्हणून तो देह पवित्र आहे. विठ्ठला बघा, म्हणून तो देह पवित्र आहे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येते. महाराज तो देह पवित्र आहे, मग पवित्र तो देह आणि वाणी पुण्यवंत. मग महाराजांची वाणी तरी काय होती? आजच्या महाराजांची वाणी कशी आहे मी तुम्हाला सांगायला. आर्जन करत असताना त्यावेळी एका शेतकऱ्याची, त्यांचं नाव आहे गंगाधर पंत मवाळ, बरोबर की नाही, हे सुद्धा तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यामधले, जसं जगनाडे महाराज तसंच हे महाराज सुद्धा नंतर 14 टाळकऱ्यापैकी झाले. ते काय झालं, त्यांची वाणी किती पवित्र आहे बघा. महाराजांना त्यावेळी यांची म्हैस 3 दिवस झालं सापड नाही. आता डोंगरावरती चारा भरपूर असल्यामुळे एक ती म्हैस भांबवली, ती म्हैस काही सापड नाही. महाराज भंडारा डोंगरावरती तिथं भजन करत होते. मग हे बाबा तिथे गेले, अहो महाराज माझी म्हैस पाहिली का, अहो महाराज माझी म्हैस पाहिली का. आता महाराज डोळे झाकून जर भजन करत असतील तर ती म्हैस कुठं बघतील का? अरे म्हटले बाबा इथं माझं चाललंय काय, तुझी म्हैस बघायला मी काय येणार आहे का? पण तू काय ऐकतो नाही. 3 दिवस झाले माझी म्हैस मला सापडत नाही, 3 दिवस झाले. म्हटले तुझी म्हैस पाहण्यासाठी त्या भगवंतानं डोळे दिलेत का मला? हे डोळे तुझी म्हैस पाहायला दिलेत का?
पण तरी पण म्हटले जा घरी, तुझ्या घरी गोठ्यात म्हैस असते. आणि खरंच ना म्हैस कुठं गावली, गोठ्यात सापडली. मग महाराज काय म्हणाले ते की ते डोळे भगवंतानं दिलेत ना ते काय म्हैस पाहायला दिलेत का. हे जे वाक्य हे वाक्य त्यांच्या मनावर इतकं बिंबलं की ते पुन्हा 14 टाळकऱ्यापैकी पुन्हा ते टाळकरी गंगाधर पंत मवाळ नावाचे जे ग्रस्त आहेत तेही टाळकरी म्हणले विठ्ठल. पवित्र तो देह पवित्र आहे, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. सतत जर जो त्या भगवंताचं भजन करतो हे का नाही, जो कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय असं म्हणून तर द्वारकेचा राणा पांडव वगैरे हे का नाही. म्हणजे तिथं द्वारकेत राणा पांडव वगैरे का तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी का. तर तो देह पवित्र आहे का होतो तर त्याचं नाम येतं, त्याचं नाम त्या मुखामध्ये. म्हणून महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने. तयाच्या चिंतने, तयाच्या चिंतने, तयाच्या चिंतने करतील दोषी. तयाच्या चिंतने, तयाच्या चिंतने, तयाच्या चिंतने करतील दोषी. चिंता करतो, चिंतन करायला पाहिजे. बघा सुंदर सुभाषित आहे का की इथं महाराज म्हणतात गीतेमध्ये चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता निर्जीवम दहती चिता आणि सजीवम दहती चिंता. काय का नाही, चिंताच आहे का नाही. आता बघा पांडवांचं युद्ध चालू झालं का नाही, पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवासा चैव किंवा कुर्वत संजय. हा जो श्लोक पाहिला तर इथं चिंताच करतो का नाही धृतराष्ट्र. रणांगणामध्ये माझे आणि पंडूचे पुत्र काय करतायत, माझे आणि मग पंडूचे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवासा चैव किंवा कुर्वत संजय. ही चिंता आहे. मग चिता चिंता आणि चिंतन. चिता माणसाला मेल्यावर लावते, चिंता माणसाला जिवंत मध्ये लावते. आणि चिंतन केलं तर उद्धरून जाते ना. म्हणून जीवनामध्ये काय करा, चिंतन करा. आणि त्याचं चिंतन केलं की मग जळतील पापी जन्म जळतील राशी पातकांच्या. म्हणजे जसं तृणाग्नी मिळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता रे विठ्ठला. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या. मग असे नामधारक असतील तर मग महाराज काय म्हणतात देव इच्छिला देव
सुंदर दृष्टांत आहे की ज्यावेळी भगवान परमात्मा एकदा सकाळी सकाळी डोक्याला हात लावून बसले आणि डोक्याला हात लावून बसले, डोकं दुखते असं सांगितलं कुणाला? नारद महर्षींना. आणि त्यावेळी नारदाला सांगितलं की देवा का डोक्याला हात लावून बसलाय? तेव्हा नारद म्हणतात काय नाही हो, माझं डोकं दुखतंय. मग म्हटलं त्याच्यावर काय उपचार आहे की? म्हटले साधा आणि सोपं आहे. काय नाही, माझ्या भक्ताच्या चरणाची चरण धुऊ द्या, मी डोक्याला लावतो, माझं डोकं दुखायचं राहील, पण तो भक्त मात्र नरकात जाईल. तो भक्त मात्र नरकात जाईल. मग आता कोण देईल असं सांगितल्यावर कोण द्यायला तयार आहे? नरकात जाईल ना आपण. आणि आमच्या पायाची माती देवाच्या कपाळाला लावायची, कोणच जाईल ना? अख्ख्या मृत्यू लोकांमध्ये सगळीकडे फिरले, नाही कोण देत. पुन्हा नारद महर्षी देवाकडे आले, देवा कोण नाही येतो? मग देव म्हटले गोकुळामध्ये जा, तिथं गवळणी आहेत, त्या गवळणीला सांग माझं डोकं दुखतंय. आणि नारद महर्षी आले मृत्यू लोकांमध्ये, वृंदावनामध्ये गेले, तिथं गवळणी होत्या. गवळणीला सांगितलं काय? देवाचं डोकं दुखतंय. मग तुमच्या पायाची माती पाहिजे, डोक्याला लावायची देवाच्या. म्हटलं एवढंच ना? घरामध्ये गेल्या, पाण्यानं भरलेले हांडे आणले, तिथं ओतले आणि सगळ्या गवळणी थैते त्या ठिकाणी नाचल्या, नाचून खाली बसल्या. प्रत्येकीनं पायाचा चिखल काढला, त्या सगळ्यांनी मिळून एकत्रित गोल असा उंडा केला आणि त्यांच्या हातामध्ये दिला, जा लावा त्यांच्या डोक्यात. तेव्हा ते म्हटले पुढचं ऐका की. म्हटले काही आम्हाला ऐकायचं नाही, त्याचं डोकं दुखायचं राहिलं पाहिजे. मग म्हटले काय नाही, तुम्ही जाऊन लावा. नाही हो म्हटले, कसं सांगायचे तुम्हाला? म्हटले काय? आता ही माती घेणार, देवाच्या डोक्याला लावणार, देवाचं डोकं दुखायचं राहणार, पण तुम्ही सगळ्या जणी नरकात जाणार. तेव्हा त्यांचं इतकं सुंदर वाक्य होतं. त्या म्हणाल्या आम्ही नरकात गेलं तरी चालेल, पण त्याचं डोकं दुखायचं राहिलं पाहिजे. म्हणूनच मग तेव्हापासून नाव पडलं गोपी चंदन असं नाव पडलं. महाराजांचा अभंग आवडे देवासी ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांच्या विषयी काय असलं पाहिजे? कळवळा असला पाहिजे वारकऱ्याविषयी. चुकून आपल्याकडे जर वारकरी आला, आपल्या दारात आला, आपण लगेच त्याला या बसा बसाच म्हणतो का? या आले बाबा, आपल्याच म्हणतात हो, पण बाकीकडे म्हणतात का? उलट आमच्या जर का तरुण जर असेल ना, कुठलं महाराज? बर बाबा आम्ही हाय असं असं गाव. मग तुम्हाला शेतीवाडी असेलच की. आता काय करायचंय? वस्ती कर, वस्ती आला प्रातःकाली कोणी गेला, तू आला थोड्या वेळासाठी, तू सकाळी जाणार आहे, पण विचारणार माणसं काय महाराज कुठलं गाव तुमचं? बरं विचारलं, गाव सांगितलं, शेतीवाडी आहे का? आहे का? मग लगीन झालंय का? काय करायचे कारण का? बरं तिथं मी थांबत नाही, मग पोरं सुरू आहेत का? बरं असली तर ती सांभाळतात का नाही हे विचारतात. मग देवाला कसा आवडत नाही? देवाला काय? तुमच्या दारात वारकरी आला, अर्धा कप चहाचा आणि 1 ग्लास पाण्याचा द्या, बस, बाकी दुसरं काय. पण आपण मात्र बाकीचे प्रश्न विचारून भांडावून पडतो, त्याला सोडून देतो. म्हणून लक्षात ठेवा की देवाला काय आवडतं? तर गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही, आणि तुका म्हणे ऐसा नित्य ज्याचा नेम, आणि तो देवा परम पूज्य लगे. देव चरणाची मातेने धावत चालती मागे माझी. सर्वांना दृष्टांत ज्ञात आहे बघा. ज्यावेळी तुकोबरा भजन करतायत डोंगरावर आणि पायात काटा मोडला त्यांच्या पत्नीच्या, त्यावेळी पायात काटा मोडला. मग भगवंत तिथं गुराख्याचं रूप घेऊन आला आणि पायातला काटा मी काढू का असं विचारलं. तेव्हा त्या ठिकाणी ते म्हणाले, अरे तू छोटासा गुराखी पायातला काटा कसा काढशील? तेव्हा तू म्हटलं का नाही, भल्या भल्यांचा काटा मी काढलाय, तुझा काटा का काढणार नाही? ठीक आहे, भल्या भल्यांचा काटा आतापर्यंत काढलाय आणि काढला की पायातला काटा. तेव्हा ते काय म्हणाले, किती रे बाबा तुझा हात नुसता पायाला लागला तर वेदना माझ्या निघून गेल्या. पण देव सुद्धा काटा कसा काढायचा असतो? पाय असा गुडघ्यावरती घ्यायचा आणि मग थुंकी त्याला असं, त्याला स्टँड मारायचं. रात्री आम्ही कीर्तनाला गेलो, तिथं महाराजांनी सांगितलं विठ्ठला विठ्ठला. खरं ते
असं स्टँड मध्ये असं स्टँड उभं करायचं आणि तिथं त्या ठिकाणी पायी घ्यायचा, त्याला आपली थुंकी लावायची. पण देव पुन्हा तिच्या चरणाची चरण धूळ मिळावी म्हणून पुन्हा बोट लावायचा आणि पुन्हा लावायचा. म्हणजे धावत चालती मागे मागे विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी म्हणतात. मग काय त्या उरले वेगळे अनेक आणि वैकुंठ आहे का ज्या कंठी. मग वेगळं काय उरलंय? तो भगवान परमात्माच आपल्या कंठामध्ये असेल तर तुम्ही तो कंठात कसा काय बाबा. बघा देवानं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे बोलाया मुख वचन तेने जोडची नारायण नासे जीवपण. बरोबर इंद्रिय दिली का नाही? पंचज्ञान इंद्रिय दिली, पंचकर्म इंद्रिय दिली आणि 11वं मन दिलं. बरोबर आहे का नाही? मग 11वं मन दिलं आपल्याला. मग पंचज्ञान दिली, पंचकर्म इंद्रिय दिली. मग आता डोळे तुम्ही घ्या रे सुख विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राय विठोबाचे पायी. हा ऐका ना, आता हे आपल्याला वेळ नाही सांगायला, आता किती वेळ तुमच्याकडे बोलेल. इथं महाराज म्हणतात का नाही, मग त्या जीवाला सवय झाली डोळ्यानं भगवान परमात्माला पाहिजे, कानाने त्याची गुण ऐकायची आणि मुखानं भगवंताचं नाव घ्यायचे का नाही. मग महाराज म्हणतात तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. आता जीवाला सांगतात आता तू त्याला सोडू नको, कारण तुला सवय झाली कशाची? डोळ्याने त्याला पाहिजे, कानाने त्याची गुण ऐकायची सवय झाली. मन तिथं जाते. मग तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा, पण घेऊ होण्यासाठी घेई घेई माझे वाचे गोड नाम. गोड नाम वाणीनं गोड नाम जर घेतलं तर मग आता सर्वांनी मोठ्या प्रेमानं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. विठोबा दया कंठी. ठीक नाही की महाराज आता वेगळं काय उरलं? तिथं भगवंताचं नामस्मरण नामचिंतन चालू आहे. तिथं देव मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवारा. खऱ्या अर्थानं प्रबोधनपर 2 शब्द बोलून जाईल. आज या ठिकाणी ज्यांच्या निमित्तानं म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी कलतो कुटुंबियांनी ते ज्ञानदानाचं कार्य ठेवलं. हे अतिशय स्तुत्य आहे. ही काळाची नितांत अशी गरज आहे, लक्षात ठेवा. त्यांची पत्नीची स्मिता सुरेशराव कोलते त्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचं कार्य केलं आणि शेवटी सुखामध्ये नव्हे तर दुःखामध्ये सुद्धा ज्ञानदानाचं कार्य इथे जमलेले आप्त इष्ट मित्र गणवत्र परिवार या सर्वांसाठी या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य आहे. कारण जीवनामध्ये कुठं सुख समाधान आणि आनंद नाही, तो फक्त आनंद आणि सुख आहे त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये नामचिंतनामध्ये. या ठिकाणी तुम्हाला आनंद मिळतो. मग त्यांचा मुलगा जो श्रीकांत, त्यांची सुनबाई असेल, त्यांची नातवंड असतील, खऱ्या अर्थानं ही सगळी उच्च विद्या विभूत शिकलेली आहे. ही सगळी जे कुटुंब आहे हे सगळं इंजिनियर आहेत. दोघंही उभं आहेत तर इंजिनियर आहेत. आणि खऱ्या अर्थानं नाहीतर शिकलेली माणसं असतील का नाही की मग ही माणसं आपण जर एखाद्याला जे हरी म्हटलं की ते म्हणतो हवा रे आहे का नाही. आमचे एक मित्र आहेत, कलेक्शन करत असताना एखाद्याला जर मी भेटलो ना, तुम्हाला रोज भेटतो, भेटल्यावर मी त्यांना म्हणतो जय हरी माऊली, ते म्हणतात सेम टू यू विठ्ठला विठ्ठला. सेम टू यू म्हणजे कसं ठीक आहे ठीक आहे म्हणजे शिकलेत ना आहे का नाही. पण आपली माणसं म्हणतात का नाही शिकले म्हणजे मी नाही म्हणणार का, नाही तर परत नंतर भेटतील मला आहे का नाही. शिक्षित माणसं जरी असली तरी माणसं एखाद्याला विचारायचं असेल तर हाऊ आर यू म्हणतात आहे का नाही. तो म्हणतो आय एम फाईन, लगेच वेळेत बोलतो. म्हणजे बोलू नये असं माझं मत नाही, पण लक्षात ठेवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. खऱ्या अर्थानं या मंत्राचा जप करायचा लक्षात ठेवा सतत. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण अवघी पंढरी येथे अवतरली का नाही. हा एवढा सगळा समाज आहे, हा एवढं सगळं ज्ञानदानाचं कार्य महाराज मंडळी सगळे, हा एकल्याचा काय खेळ नाहीये, हे सोपं नाही इतकं. पण हा सगळा मेळ बसवला लक्षात ठेवा. आणि मेळ बसून या ठिकाणी सर्व संत मायबाप या ठिकाणी जमले, तुमची सेवा करण्याची संधी मला मिळाली म्हणून म्हणावं असं वाटतं का नाही की हे जे भाग्यवंता घरीचे लक्षात ठेवा, हे भाग्यांती आहे. म्हणून खऱ्या अर्थानं नंतर शेवटी अक्का जेव्हा रिटायर झाली तेव्हा मग दाजी माझ्या बरोबर कीर्तनाला, जर कुठे आमच्या परिसरामध्ये कीर्तन असेल आणि चुकून तर आले असतील ना तर माझ्या बरोबर यायचे. त्यांना आवडायचे, म्हणायचे मला तर ज्ञानेश्वरी वाचायची. आणि त्यांनी एकदा माझ्या माहितीप्रमाणे एकदा ज्ञानेश्वरी वाचली पण घरी. त्यांना भारी वाटलं, आवड निर्माण झाली चांगली मला की ज्ञानेश्वरी वाचायची असं करायचे. आणि खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना खूप कष्ट घेतले, खूप सगळ्यासाठी परिश्रम घेतले, स्वतःचा संसार तर चांगला करण्याचा प्रयत्न केलाच, पण करत असताना दुसऱ्यांचा सुद्धा संसार सुखाचा कसा होईल याच्याकडे त्यांनी पाहिलं, इतकं पाहिलं. म्हणून मला म्हणावं असं वाटतं बाप काय असतो. आज सहज बोललं जातं की आईनं जर एखादी गोष्ट सांगितली ना मुलांना
तुम्ही म्हणतात आई ग बस तुला नाही काय कळत. आणि वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली ना तर सहज म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं. मग काय करत नाहीत वडील मुलांसाठी. एका ठिकाणी इतकं सुंदर सांगितलं, मला कसं होत या गोष्ट बापाची सांगताना माझा होत तोला गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेना पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेना पुसताना. पुरी हुंड कदटोया गोष्ट बापाची चांगला, पुरी हुंड कदटोया गोष्ट बापाची चांगला. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कण खर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. एक नाही हा, बाप घरात असताना त्या घराकडे तिरक्या नजरेनं पाहिजे हिंमत कुणाची होत नाही, कारण त्या घरामध्ये बाप असतो. म्हणून हा जो बाप असतो, बाप जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. लक्षात ठेवा. मग बाप काय असतो? बाप करे जोडे आपल्याला त्यावेळी कळते. लक्षात ठेवा. म्हणून
घरामध्ये वार्धक्याने थकलेली आई असेल ना, कधीच म्हणायचं नाही आई गप्प बस तुला कळत नाही, आणि कधीच म्हणायचं नाही वडिलांना की तुम्ही आमच्यासाठी काय केलंय. विठ्ठला म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वैकुंठ नायक काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जय कंटिन्यू महाराज शेवटचे तुका म्हणे देव भक्तांचा संगम तुका म्हणे देव भक्तांचा संगम तुका म्हणे देव भक्तांचा संगम तुका म्हणे देव भक्तांचा सर्व काळ
देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील रसी पातकांच्या देव इच्छिरद चरणाची माती धावत चालती माग मागे काय त्या उरले वेगळे आणि काही वैकुंठ नायक तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओगनाम त्रिवेणीचा. म्हणजे इथं देव आणि भक्त आणि मग जे नाम आहे ते तुका म्हणे देव भक्तांचा संगम आणि तेथे ओगनाम नाम हे तिसरं त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. या जगदवंदने जगद्गुरु देवनिवासी वैराग्यमूर्ती असणारे थोर साधू श्रीमंत साधू तुकोबारायांच्या देवनिवासी असणाऱ्यांच्या अभंग महाराजांच्या अभंगावर चिंतन म्हणण्याचा छोटासा प्रयत्न केला. ते बरोबर असेल ते संत शिरोमणी सावता महाराजांची अशी मशी कृपा आहे, आई वडिलांची पुण्य आहे आणि हरिभक्तीपर्यंत साधू अण्णा हिरवे यांच्या कृपा शेरवाना तुमच्या पुढे बोललो. बरोबर आहे ते त्यांचं जे चुकीचं असेल ते माझ्या बाणीचे दोष म्हणून मोठ्या होतात नंतर करणारा माफ करा. या ठिकाणी खऱ्या अर्थाने या कीर्तन सेवेसाठी आवर्जून तुमचे सद्गुरू हरिभक्तीपणे आदरणीय साधू अण्णा हिरवे उपस्थित राहिलेत त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री संतोषजी लोणकर त्यांचंही या ठिकाणी मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज ट्रस्टचे विश्वस्त सुदामरावजी नेवसे खऱ्या अर्थानं समोर तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की चांडाळ चौकटीचे वेब सिरीज त्याचे लेख पण थेट असणारे असे सरपंच श्री सुदामराव नेवसे व्यस्त असतात पण वेळ मिळाला आणि ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. खरं तर तुम्ही सर्वच पाहुणे मंडळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात. सर्वांचा नामोल्लेख करणं थोडंसं चुकीचं होईल म्हणून सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी झालेलं कीर्तन करत असताना ज्यांनी सुंदरशी हार्मोनियमची साथ दिली ते आमचे गुरुजी लक्ष्मणरावजी जाधव गुरुजी. ज्यांनी सुंदर मृदंगाची साथ दिली ते आमचे माझे परमार्थिक स्नेही आदरणीय असणारे असे गणेशजी चौधरी महाराज. त्याचप्रमाणे आमचे विनेकरी महाराज. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आले बबनरावजी धुमाळ महाराज. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले एक नामांकित कीर्तकार असणारे गायनाचार्य आदरणीय परमात्मा श्री गणेशजी केदार महाराज. त्याचप्रमाणे आदरणीय जगताप महाराज. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या एक नामांकित महिला कीर्तनकार आदरणीय असणाऱ्या अशा राणीताईजी महाराज कोलते. आणि हे जे ज्ञानेश्वर आध्यात्मिक जे शिक्षण संस्था आहे ती शिक्षण संस्था त्याचे असणारे सर्व विद्यार्थी या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे थोडीशी सूचना अशी आहे की ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आजपासून संस्कार शिबिराचं आयोजन आहे. त्या ठिकाणी सांप्रदायिक पखवाद वादन, शास्त्रीय गायन, श्रीमद भगवद्गीता, हरिपाठ, काकडा, सांप्रदायिक चाली, वारकरी पावल्या. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हे सगळे संस्कार या लहान मुलांच्यावर करणार आहेत. त्याचा प्रारंभ 6 मे म्हणजे आजपासून ते 15 मे पर्यंत त्या ठिकाणी बालसंस्कार शिबिर अमोल मंगल कार्यालय खामगाव गाडीमोडी या ठिकाणी आदरणीय असणारे असे आमचे परमार्थिक स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज झेंडे मृदंग सेवक. त्याचप्रमाणे त्यांचे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज झेंडे प्रवचनकार आणि कीर्तनकार. त्याचप्रमाणे सतीशजी झेंडे आदी ही जी महाराज मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज तिथे उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तरी पण महाराजांनी त्यांचे हे जे बालगोपाल आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित ठेवले आणि त्याची सर्व जबाबदारी माझे भाई असणारे आदरणीय आमचे बाळासाहेबजी दोरगे पाटील यांनी या ठिकाणी मुलांना घेऊन आले म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण करतो. हा भंग होईल फुलं टाकायचं.